Praise the Lord. Titus chapter 3 verses 3 to 8. തീത്തോസിൻ്റെ ലേഖനം 3-ാം അധ്യായം 3 തൊട്ട് 8 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ നമുക്ക് വായിക്കാം. Titus chapter 3 verses 3 to 8. क्योंकि हम भी पहले निर्बुद्धि और आज्ञा न मानने वाले और भ्रम में पड़े हुए और विभिन्न प्रकार की अभिलाषाओं और सुख विलास के दासत्व में थे और बैर भाव और डाह करने में जीवन व्यतीत करते थे और घृणित थे और एक दूसरे से बैर रखते थे. पर जब हमारे उद्धारकर्ता परमेश्वर की कृपा और मनुष्यों पर उसका प्रेम प्रकट हुआ तो उसने हमारा उद्धार किया, और ये धर्म के कामों के कारण नहीं जो हमने आप किए, पर अपनी दया के अनुसार नए जन्म के स्नान और पवित्र आत्मा के हमें नया बनाने के द्वारा हुआ, जिसे उसने हमारे उद्धारकर्ता यीशु मसीह के द्वारा हम पर वारिस बने. ये बात सच है और मैं चाहता हूँ कि तू इन बातों के विषय में दृढ़ता से बोले, इसलिए कि जिन्होंने परमेश्वर पर विश्वास किया है वे भले भले कामों में लगे रहने का ध्यान रखें. ये बातें भली और मनुष्यों के लाभ की हैं. Praise God. अच्छे वचन के लिए अपने हाथ को उठाकर प्रभु को धन्यवाद करेंगे, जोर से हालेलुया बोलेंगे. पिछले कुछ महीनों से, हफ्तों से जो है इस वचन को हम लोग ध्यान दे रहे हैं. हमने इसमें से सबसे पहले देखा द नीड ഓഫ് സാൽവേഷൻ, രക്ഷയുടെ ആവശ്യകത എന്താണെന്ന് നമ്മൾ ഒന്നാമത് കണ്ടു. രണ്ട്, the source of salvation, രക്ഷയുടെ സ്രോതസ്, उद्धार का स्रोत को हमने दूसरा देखा. नंबर 3, द ग्राउंड ऑफ साल्वेशन, രക്ഷയുടെ അടിസ്ഥാനം നമ്മൾ കാണുവാനിടയായിട്ട്, द ग्राउंड ऑफ साल्वेशन. तो हमने देखा कि व्हाट इज द मीन्स ऑफ साल्वेशन, हमें उद्धार का माध्यम क्या है. परमेश्वर की आत्मा मुझे और आप लोगों को नया जन्म को देता है और हमें नया बनाता है. പരിശുദ്ധാത്മാവ് നമ്മളെ പുതുതായി സൃഷ്ടിക്കുന്നു, എന്നെയും നിങ്ങളെയും പുതുതാക്കുന്നു. പരിശുദ്ധാത്മാവിൻ്റെ ആ നവീകരണ പ്രവൃത്തിയിൽ കൂടെയാണ് എന്നെയും നിങ്ങളെയും കർത്താവ് രക്ഷിക്കുന്നത്. परमेश्वर की आत्मा मुझे आप लोगों को उस नया बनाकर, नए सिरे से बनाकर जो है हमें उद्धार को देता है. तो वो नए सिरे से बनाना, ആ പുനർജനന സ്നാനം, പുനർജനനമല്ല, പുനർജനന, റീജനറേഷൻ, പുനർജനന സ്നാനം കൊണ്ടും അടുത്തത് പരിശുദ്ധാത്മാവിൻ്റെ നവീകരണം കൊണ്ടും അത്രേ. So we have to understand, first of all, इंसान पाप करने के बाद जो है the earth was cursed, भूमि शपिക്കപ്പെട്ടു, धरती जो है श्राप के अधीन में आया पाप के कारण. एक इंसान के पाप के कारण मृत्यु आया, and all creation is under the corruption of man. इंसान के पाप के कारण हर एक सृष्टि जो है उस करप्शन के अधीन में, उस साड़ाहट के अधीन में आगे करके हम लोग प्रभु का वचन में देखते हैं. ऑल क्रिएशन इन द सेंस, इंसान, जानवर, धरती, हर एक क्रिएशन उस सड़ाहट में, उस करप्शन में आ गया. മനുഷ്യർ, മൃഗങ്ങൾ എന്ന് വേണ്ട സകല സൃഷ്ടിയും ആ ദ്രവത്വത്തിൻ്റെ അധീനതയിൽ കടന്നു വന്നു എന്ന് നമുക്ക് കാണാൻ കഴിയും. रोमन्स चैप्टर 8 में जब भी हम लोग आएंगे वर्सेस 20 and 21 को हिंदी में वहाँ पर हम लोग पढ़ेंगे. रोमन्स 8, 20 and 21, റോമാലേഖനം 8-ാം അധ്യായം അതിൻ്റെ 20-21 വാക്യം നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ നമുക്ക് അത് കാണാൻ കഴിയും. अपनी इच्छा से नहीं बल्कि अधीन करने वाले की ओर से व्यर्थता के अधीन इस आशा से की गई कि सृष्टि भी आप ही विनाश के दासत्व से छुटकारा पाकर परमेश्वर की संतानों की महिमा की स्वतंत्र प्राप्त करेगी.
സൃഷ്ടി ദ്രവത്വത്തിൻ്റെ ദാസത്വത്തിൽ നിന്ന് വിടുതലും ദൈവമക്കളുടെ തേജസ്കനും സ്വാതന്ത്ര്യവും പ്രാപിക്കുവാൻ എന്നുള്ള ആശയോടെ മായയ്ക്ക് കീഴ്പ്പെട്ടിരിക്കുന്നു. അതിനെ ദൈവം എന്ത് ചെയ്തിരിക്കുന്നു? കീഴ്പ്പെടുത്തിയിരിക്കുക. മായയ്ക്ക് കീഴ്പ്പെട്ടിരിക്കുക. ദൈവത്തിൻ്റെ ആ പ്രവൃത്തി നമുക്കവിടെ കാണാൻ കഴിയും. സൃഷ്ടി ദ്രവത്വത്തിൻ്റെ ദാസത്വത്തിലായിരിക്കുക. देखिए वहां पर देखिए, सारी सृष्टि 20वां वचन गौर से देखिए, सारी सृष्टि अपनी इच्छा से नहीं पर अधीन करने वाले की ओर से व्यर्थता के अधीन है. All creation is kept under the corruption because of sin. तो एक दिन परमेश्वर सब कुछ क्या करने वाला है? नया बनाने वाला है. ഒരു ദിവസം ദൈവം എന്ത് ചെയ്യും? സകലവും പുതുതാക്കി തീർക്കും. സകലവും പുതിയ സൃഷ്ടിയാക്കും. മാത്യു ചാപ്റ്റർ 19, മത്തായി എഴുതിയ സുവിശേഷം 19-ാം അധ്യായം അതിൻ്റെ 28-ാമത്തെ വാക്യം. മാത്യു ചാപ്റ്റർ 19 verses 28. यीशु ने उनसे कहा, मैं तुमसे सच कहता हूं कि नई उत्पत्ति से जब मनुष्य का पुत्र अपनी महिमा का सिंहासन पर बैठेगा. उधर देखिए, परमेश्वर कह रहा है कि नई उत्पत्ति से जब that he which have followed me in the regeneration. യേശു അവരോട് പറഞ്ഞത്, എന്നെ അനുഗമിച്ച് ഇരിക്കുന്ന നിങ്ങൾ എന്തുവാ അവിടെ കൊടുത്തിരിക്കുന്നത്? പുനർജനനത്തിൽ. അതേ സെയിം വേർഡാണ് ഇവിടെ കൊടുത്തിരിക്കുന്നത്. എന്ന് പറഞ്ഞാൽ സകല സൃഷ്ടിയെയും ദൈവം എന്ത് ചെയ്യാൻ പോവുക? ഒരു ദിവസം പുനർജനിപ്പിക്കാൻ പോവുക, റീക്രിയേറ്റ് ചെയ്യാൻ പോവുക, न्यू क्रिएशन ചെയ്യാൻ. देखिए उधर देखिए, सारी सृष्टि को परमेश्वर क्या करने वाला है? नई उत्पत्ति करने वाला है. He is going to make न्यू क्रिएशन. नया मखलूक बनाने के लिए जा रहा है, नया सृष्टि बनाने के लिए जा रहा है. ऑल क्रिएशन. आर यू अंडरस्टैंडिंग दिस? लेकिन वो एक दिन परमेश्वर करेगा. ഒരു ദിവസം കർത്താവ് അത് ചെയ്യും. ബട്ട് നൗ, ഇപ്പോൾ ദൈവം ഓൾറെഡി അത് തുടങ്ങി വെച്ചിരിക്കുക. एक दिन वो परमेश्वर नई सृष्टि को करेगा, लेकिन उससे पहले आज अभी ऑलरेडी उस नई सृष्टि को आरंभ किया है. He has already started the new creation. Are you understanding it? And one day he will completely change, he will completely make the new creation. ഇന്ന് കർത്താവ് തുടങ്ങി വെച്ചിരിക്കുന്ന ഈ പുതിയ സൃഷ്ടി കർത്താവിൻ്റെ വരവിൽ താൻ മുഴുവനുമായി പുതിയ സൃഷ്ടിയാക്കും. എന്നാൽ ആ സൃഷ്ടി ഓൾറെഡി ഇവിടെ എന്ത് ചെയ്തിരിക്കുന്നു? ആരംഭിച്ചു. वो नई सृष्टि ऑलरेडी यहाँ पर क्या किया है? शुरू किया. He has already begun that. Where did he begin? किधर शुरू किया? 8:23, Romans 8:23. റോമാലേഖനം 8-ാം അധ്യായം അതിൻ്റെ 23-ാമത്തെ വാക്യം. Romans 8:23. और पढ़िए. और केवल वही नहीं, पर हम भी जिनके पास आत्मा का पहला फल है. देखिए, आत्मा का पहला फल. आत्मा एक दिन पूरे सृष्टि को नया क्या करने वाला है? बनाने वाला है. वो नया बनाने वाला आत्मा ने ऑलरेडी फर्स्ट फ्रूट किधर शुरू किया? मेरे और आप में शुरू किया. न्यू क्रिएशन, वो नई सृष्टि हमारे अंदर, हमारे दरमियान में शुरू कर दिया. അവിടെ മലയാളത്തിൽ കൊടുത്തിരിക്കുന്നത് നോക്കിക്കേ, ആത്മാവെന്ന ആദ്യ ദാനം ലഭിച്ചിരിക്കുന്ന നാമം എന്ന് പറഞ്ഞാൽ പരിശുദ്ധാത്മാവ്, ദൈവം പരിശുദ്ധാത്മാവിൽ കൂടെ പുതിയ സൃഷ്ടി ഉണ്ടാക്കും, പുതിയ സൃഷ്ടിയാക്കും സകലത്തിന്. ആ പുതിയ സൃഷ്ടിയാക്കുന്നതിൻ്റെ ആദ്യ ഫലം ആരാ? ഈ ഞാനും നിങ്ങളും പരിശുദ്ധാത്മാവിനെ നമ്മുടെ ഉള്ളിൽ തന്ന് നമ്മളെ പുതുതാക്കിയതിൽ കൂടെ എന്താ കർത്താവ് ചെയ്തെന്നറിയാമോ? ഇതിനാദ്യ ഫലമാണ്. ഇനി വരാൻ പോകുന്ന വലിയ കൊയ്ത്ത. ये एक फर्स्ट फ्रूट है ना. हम लोग ये, मैंने तो फार्मिंग वो सब नहीं किया है, लेकिन जितना मैंने पढ़ा है, जितना मैंने देखा है,
फर्स्ट फ्रूट जब लेके आया तो उसका मतलब क्या क्या वही है? नहीं, पहला फल लेके आने का मतलब क्या है? इसके पीछे और बड़ा सा कटनी हार्वेस्ट है. दिस इज द फर्स्ट फ्रूट ऑफ इट. तो परमेश्वर जो है नई सृष्टि को पूरा बनाने वाला है, लेकिन उसका फर्स्ट फ्रूट किसके अंदर दिया है? मेरे और आप लोगों के अंदर देकर हमें नया बनाया, हमें न्यू क्रिएशन किया. इस तरह परमेश्वर जो है सारे सृष्टि को नया बनाने के लिए जा रहा है. सो एक इंडिविजुअल सैल्वेशन के बारे में नहीं सोचना. यहां पर परमेश्वर का एक बड़ा ग्रैंड प्लान है. उस ग्रैंड प्लान का फर्स्ट फ्रूट से मैं और आप लोग ഇതൊരു വ്യക്തിപരമായിരിക്കുന്ന രക്ഷയായിട്ട് മാത്രം നമ്മൾ കാണല്ല പ്രിയരെ. ഇതിനെ നമുക്ക് കാണേണ്ടത് ദൈവത്തിൻ്റെ വലിയ ഗ്രാൻഡ് പ്ലാൻ ആണ്. ഈ വലിയ ഗ്രാൻഡ് പ്ലാനിൻ്റെ ആദ്യ ഫലങ്ങളാണ് ആര്? ദൈവമക്കൾ. ദൈവത്തിൻ്റെ ആദ്യത്തെ സൃഷ്ടി, പുതിയ സൃഷ്ടിയാക്കി നമ്മളെ. അതിൽ കൂടെ ദൈവം പറയുന്നത് ഇത് തുടക്കമേ ഉള്ളൂ, ഇത് ആദ്യ ഫലമാണ്. എന്താണ്? ഇനി വരാനുള്ളത് വലിയതാണ്. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. फर्स्ट फ्रूट हमें खिलाकर बोला ये टेस्ट करो. अरे हमने टेस्ट क्या करके क्या बोला? अरे क्या टेस्टी है, हो बहुत ही अच्छा टेस्ट है. तब ये फ्रूट को देने वाला व्यक्ति बोला ये तो फर्स्ट फ्रूट ही है, और बड़ा आने वाला है. നമ്മൾ ആദ്യ ഫലം കഴിച്ചിട്ട് പറഞ്ഞു ഓ ഇത് എന്തോ മനോഹരമാണ്. പരിശുദ്ധാത്മാവ് ഉള്ളി വന്നപ്പോൾ, ഈ നവീകരണം നടന്നപ്പോൾ, ദൈവമായിട്ടുള്ള ബന്ധം യഥാസ്ഥാനപ്പെട്ടപ്പോൾ നമ്മൾ പറയും എൻ്റെ ദൈവമേ എന്തൊരു സന്തോഷം, എന്തൊരു ആനന്ദം. എന്നിട്ട് പാട്ടൊക്കെ എഴുതി ക്രിസ്തീയ ജീവിതം പോൽ ഭാഗ്യം പാരിൽ എന്തുള്ളൂ എന്നൊക്കെ പാടാൻ തുടങ്ങി. ഭയങ്കര സന്തോഷം. കർത്താവ് പറയുക ഇത് ആദ്യ ഫലമാണ്, വലിയ കൊയ്ത്ത് വരാൻ പോവുകയാണ്. ये फर्स्ट फ्रूट है. देयर इज अ बिग हार्वेस्ट इज कमिंग. इसके लिए हम लोग ने एक गीत भी लिखा, मसीही जिंदगी आनंद की जिंदगी. प्रेज़ द लॉर्ड. मसीही जिंदगी आनंद की जिंदगी. ये आनंद किधर से मिला? ये जॉय किधर से मिला? थ्रू द होली स्पिरिट. पवित्र आत्मा जब हमारे अंदर आया, वी रिसीव द जॉय, वी रिसीव द रिकंसिलिएशन विद द फादर. परमेश्वर के साथ हमारा संबंध हो गया, परमेश्वर के साथ हमारे रिश्ते हो गए, परमेश्वर ने हमारे पापों को क्षमा किया. द जॉय वी हैव इन द लॉर्ड. परमेश्वर में जो आनंद है ना. गीत गाने वाला इस तरह भी कहता है कि प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. देखो आनंद, ताकत, परमेश्वर. गॉड हैज बिकम जॉय, गॉड हैज बिकम आवर प्लेजर. കർത്താവ് പറയുക ഇത് ആദ്യ ഫലമാണ്. ये जस्ट फर्स्ट फ्रूट है. द हार्वेस्ट इज पेंडिंग. വലിയ കൊയ്ത്ത് വരാൻ പോവുക. സോ ബ്രദേഴ്സ് ആൻഡ് സിസ്റ്റേഴ്സ്, വി ആർ പാർട്ട് ഓഫ് ഗോഡ്സ് ഗ്രേറ്റ് ഗ്രാൻഡ് പ്ലാൻ. ദൈവത്തിൻ്റെ വലിയ ഗ്രേറ്റ് പ്ലാനിൻ്റെ പാർട്ടാണ് ഞാനും നിങ്ങളും എന്ന് മനസ്സിലാക്കണം. ഗോഡ് ഈസ് ഗോയിങ് ടു ക്ലെൻസ് ദ ഹോൾ എർത്ത്. സകല ഭൂമിയെയും താൻ ശുദ്ധീകരിക്കാൻ പോകും, നവീകരിക്കും. എന്നാൽ നവീകരിക്കുകയും ശുദ്ധീകരിക്കുന്നതിന് മുൻപേ നമ്മളെ ഓരോരുത്തർ വ്യക്തിപരമായി ദൈവം പരിശുദ്ധാത്മാവിനെ ധാരാളമായി അയച്ച് നമ്മളെ ശുദ്ധീകരിച്ച് നമ്മളെ കർത്താവിന് വേണ്ടി വേർതിരിക്കുന്ന നല്ല ഈ ഗ്ലോറിയസ് ഗോസ്പലിനെ ഓർത്ത് ഞാൻ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു. इस महिमा के गॉस्पेल के लिए मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ. एक दिन परमेश्वर सारे चीज़ों को क्लीन करने वाला है, सारे प्यूरिफिकेशन लेके आने वाले हैं. शैतान को, पाप को, सब कुछ हटाकर गॉड इज गोइंग टू ब्रिंग द रिन्यूअल. बट प्रेज गॉड, ही हैज स्टार्टेड दिस रिन्यूअल वर्क इन यू एंड मी थ्रू द गॉस्पेल लॉर्ड जीसस क्राइस्ट. यीशु मसीह के सुसमाचार से उस नए काम को हमारे अंदर से शुरू किया. प्रेज गॉड. Why do we need cleansing? എന്തുകൊണ്ടാണ് നമുക്ക് ആത്മീക ക്ലെൻസിങ്ങിൻ്റെ ആവശ്യം? मुझे आप लोग को आत्मिक क्लेंसिंग की ज़रूरत क्यों है? टाइटस चैप्टर 3, तीतोस की किताब 3 अध्याय उसका 3 वचन जब हम लोग पढ़ेंगे, टाइटस चैप्टर 3 वर्सेस 3, वहाँ पर लिखा है, हमने बार बार उसको पढ़ा है. तीतोस की 3 का 3 कितना बार हमने पढ़ा है? देखो वहाँ पर क्या लिखा है, क्योंकि हम भी पहले निर्बुद्धि और आज्ञा ना मानने वाले और भ्रम में पड़े हुए और रंग रंग के अभिलाषा और सुख विलास के दासत्व में थे. മുൻപേ നാമും ബുദ്ധികെട്ടവരും അനുസരണമില്ലാത്തവരും വഴിതെറ്റി നടക്കുന്നവരും നാനാ മോഹങ്ങൾക്കും ഭോഗങ്ങൾക്കും എന്തായിരുന്നു?
अधीनराയിരുന്നു. We were in the slavery. देखिए, did you see that? पॉल ये नहीं कह रहा है कि तुम लोग, बल्कि पॉल कह रहा है हम, मतलब पॉल इंक्लूडेड ये സ്ലേവറി में था. പൗലോസ് ഉൾപ്പെടെ ഈ അധീനതയിലായിരുന്നു എന്ന് നമുക്ക് അവിടെ കാണാൻ കഴിയും. നിങ്ങൾ എന്നല്ല പറയുന്നത്, പിന്നെ എന്താ പറയുന്നത്? നാമും എന്ന് പറഞ്ഞാൽ പൗലോസ് ഉൾപ്പെടെ. അടുത്ത് കൊടുത്തിരിക്കുന്ന പദം കണ്ടോ? ഭോഗത്തിലും അധീനരായിരുന്നു, ഈർഷ്യയിലും അസൂയയിലും കാലം കഴിക്കുന്നവരും ദേഷ്യതരും अन्योन्यम पगയ്ക്കുന്നവരുമായിരുന്നുവല്ലോ. तो देखो हमारा पिक्चर देखा, हमारा स्पिरिचुअल पिक्चर देखा. हम लोग ये थे. ये किधर से मिला ये नेचर? ये नेचर നമുക്ക് എവിടെ നിന്ന് കിട്ടി? ये एडम का नेचर है. ये एडम का स्वभाव है. जैसे एडम पाप में गिर गया, एडम का नेचर मुझे और आप लोग को मिला. എനിക്കും നിങ്ങൾക്കും ഈ സ്വഭാവം എവിടെ നിന്ന് കിട്ടി? ഈ നേച്ചർ എവിടെ നിന്ന് കിട്ടി? ഈ നേച്ചർ എനിക്കും നിങ്ങൾക്കും ആദമിൽ നിന്ന് കിട്ടി. ആദം എങ്ങനെ പാപത്തിൽ വീണോ, ആ പാപത്തിൽ വീണ ശേഷം ആദമിക പ്രകൃതം उर्दू में बोलेंगे तो एडमिक फितरत, नेचर, प्रकृति, आ प्रकृति നമുക്ക് കിട്ടിയ नेचर हम लोग को मिला. इसके लिए देखिए, आज पैदा हुआ बच्चा भी मर सकता है. राइट? क्या किया उसने मरने के लिए? മരിക്കാൻ വേണ്ടി ആ കുഞ്ഞ് എന്തോ ചെയ്തു? ഒന്നും ചെയ്തില്ല. പക്ഷെ എന്തുകൊണ്ട് മരിക്കുന്നു? क्योंकि परमेश्वर ने बोला जिस दिन तू खाएगा उस दिन यू विल डाई. राइट? तो ये बच्चे ने क्या किया? क्योंकि ये बच्चे के अंदर एडमिक नेचर ऑलरेडी है. आदमिक प्रकृतम उल्लद കൊണ്ട് आदम का फितरत ऑलरेडी है. इस वजह से वो बच्चा जैसे पैदा होता है शायद मर जाता है. बच्चे ने गलती नहीं किया, बिकॉज इट हैज एन एडमिक नेचर. ആദമിക പ്രാകൃതമുണ്ട്. ഇന്ന് ജനിക്കുന്ന കൊച്ചിനെ നമ്മൾ നോക്കിയിട്ട് പറയും, ഓ സോ ബ്യൂട്ടിഫുൾ, എന്ത് മനോഹരമായിരിക്കുന്നു, അയ്യോ റോസാപ്പൂ പോലിരിക്കുന്നു, റോസ് ഫ്ലവർ ജൈസാ ദിഖ്താ है, लेकिन उसके अंदर क्या है? एडमिक नेचर है. वो कभी उस टाइम नहीं पता चलेगा. कभी पता चलेगा? जैसा बढ़ते 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 जाएगा वो एडमिक नेचर आएगा. झूठ बोलना शुरू हो जाता है. प्रेज द लॉर्ड. इधर हमारा एक सिस्टर आती थी, अभी नहीं वो लोग आते थे, मुझे बोला पास्टर इसके लिए प्रार्थना करना, मेरा बेटा शैतान है. मैंने बोला आपका बेटा शैतान कैसा हो गया? नहीं वो शैतान का पूरा काम करता है. मतलब जब ये छोटा था बहुत अच्छा था, जैसे ही बढ़ गया नेचर में डिफरेंस है. किसी ने सिखाया नहीं, ആരും പഠിപ്പിച്ചല്ല. किसी ने सिखाया नहीं इसको ऐसा हरकतें करने के लिए, ആരും പഠിപ്പിച്ചല്ല അങ്ങനെ ചെയ്യാൻ. लेकिन because of Adamic nature, man and woman is like that. മനുഷ്യർ അങ്ങനെ. ഈ പറയപ്പെട്ട മൂന്നാം വാക്യത്തിനനുസരിച്ച് ये तीसरा वर्स में जो लिखा है ना, all human beings are like that because we have Adamic nature. लेकिन जब परमेश्वर मुझे और आप लोगों को स्पिरिचुअल क्लेंसिंग करता है, ദൈവം നമ്മളെ ആത്മീകമായി കഴുകുമ്പോൾ ഈ ആഡമിക് നേച്ചറിൽ നിന്ന് നമുക്കൊരു പുതിയ നേച്ചർ നമുക്ക് ലഭിക്കും. ആഡമിക് നേച്ചർ ഡിലീറ്റ് ഒന്നും ആയി പോകത്തില്ല. ആഡമിക് നേച്ചർ അവിടെ ഉണ്ട്. പക്ഷേ ആഡമിക് നേച്ചറിന് എൻ്റെ മേളിൽ എന്തില്ല? അധികാരമില്ല, അതോറിറ്റി ഇല്ല. പിന്നെ സ്ലേവറിയിലല്ല. പിന്നെ എനിക്കെന്തോ കിട്ടി? പുതിയൊരു പ്രകൃതം കിട്ടി. അതാര് തന്നു? ഈ ആത്മീക പുനർജന്മ സ്നാനത്താലും പരിശുദ്ധാത്മാവിൻ്റെ നവീകരണത്താലും എനിക്ക് ലഭിച്ചു. എന്താ കിട്ടി? പുതിയ പ്രകൃതം. देखिए एडमिक का नेचर से मैं पैदा हुआ था, लेकिन जब गॉस्पल को सुना, पवित्र आत्मा के उस नवीकरण से, उस रिन्यूअल से, उस रीजनरेशन से मुझे क्या मिला? एक न्यू नेचर मिला. ओल्ड नेचर डिलीट नहीं हुआ, ओल्ड नेचर वहीं पर है, लेकिन ओल्ड नेचर को मेरे ऊपर क्या नहीं है? अभी अधिकार और पावर नहीं है. क्योंकि मुझे क्या मिला? मुझे नया नेचर मिला, मुझे नया फितरत मिला, मुझे नया प्रकृति मिला. आई रिसीव्ड ए न्यू नेचर. बच्चों को समझ में आता हो, एक पिक्चर में यहाँ पर दिखाता हूँ, आप लोग सब लोग देखना, वो डेस्कटॉप में है, न्यू बर्थ. वो पिक्चर को जरा देखना, बच्चों को समझ में आएगा ये प्रोसेस क्या है. आप लोग को भी आएगा ये प्रोसेस क्या है करके. हम लोग इधर जरा दिखाता हूँ मैं आप लोगों को, आप लोग जरा उसे देखिए.
आ गया। ये मालूम है, हम लोग पढ़े हैं, इसको बोलते हैं, ये प्रोसेस को क्या बोलते हैं? वेरी गुड, क्या बोलते हैं? मेटामॉर्फोसिस। क्या है ये मेटामॉर्फोसिस का मतलब? कैटरपिलर से क्या हो गया? बटरफ्लाई। ये एक न्यू बर्थ का एक एग्जाम्पल है, लेकिन इस एग्जाम्पल में भी कुछ वीकनेसेस है, वो मैं आपको करेक्ट करेगा। ये बटरफ्लाई पहले बटरफ्लाई नहीं था। ये बटरफ्लाई आदमी बटरफ्लाई अल्लाह, पहले क्या था? कीड़ा था। अभी शारजा में एक कीड़ा का म्यूजियम में बोलेगा तो कितने लोग जाएगा देखने के लिए? कोई जाएगा? नहीं जाएगा। പുഴുവിൻ്റെ ഒരു മ്യൂസിയം ഉണ്ടെന്ന് പറഞ്ഞാൽ ആരെങ്കിലും പോകാം, നമുക്ക് പുഴുക്കളെ കാണാൻ പോകാമെന്ന് പറഞ്ഞുകൊണ്ട് നമ്മൾ പോകത്തില്ല. लेकिन बटरफ्लाई का बोलेगा तो जाएगा। वाई? तो कैटरपिलर फिर ये जो बायोलॉजिकल प्रोसेस के बाद अडल्ट होता हुआ चीज है बटरफ्लाई। तो न्यू बर्थ मतलब न्यू क्रिएशन मतलब ये है, कीड़ा को सफेद कपड़ा पिनाया नहीं है न्यू बर्थ। कीड़ा को आत्मा बाइबल लेकर चर्च में लेके आया नहीं न्यू बर्थ। कीड़ा क्या बन गया? बटरफ्लाई बन गया न्यू बर्थ। ഈ കാറ്റർപില്ലർ അതിനൊരു വേഷം കൊടുക്കുന്നതല്ല പുതിയ ജന്മം. ഇന്ന് പലപ്പോഴും അങ്ങനെ കയ്യിലൊരു ബൈബിളും കൊടുത്ത് പാട്ട് പുസ്തകമൊക്കെ കൊടുത്ത് വെള്ളയൊക്കെ ഉടുപ്പിച്ച്, ഇതുപോലെ വെള്ളയൊക്കെ ഉടുപ്പിച്ച് ആ പുഴുവിനെ കൊണ്ടിരുത്തി കഴിഞ്ഞാൽ ഒരിക്കലും മാറുമോ? മാറത്തില്ല. ആ പുഴു എന്തായി തീരണം? बटरफ्लाई आई तीरणम। ये प्रोसेस ने मेटामॉर्फो, ये प्रोसेस को बोलते हैं मेटामॉर्फोसिस। अभी इसका एक प्रॉब्लम क्या है मालूम है? ये कैटरपिलर बायोलॉजिकल प्रोसेस से खुद ही अंदर से क्या हो गया है? बटरफ्लाई हुआ है। लेकिन न्यू बर्थ खुद ही अंदर से चेंज नहीं होता है, परमेश्वर की दया और परमेश्वर की कृपा से मुझे आप लोग को न्यू बर्थ मिलता है। दैट इज द डिफरेंस। അതാണ് അതിൻ്റെ വ്യത്യാസം. ഏതാ? ഇത് സ്വന്തം ബയോളജിക്കൽ പ്രോസസ്സും കൊണ്ടാണ് ആ പുഴു ബട്ടർഫ്ലൈ ആകുന്നെങ്കിൽ, ഒരു പാപി സ്വന്തം കഴിവിലോ സ്വന്തം ഇടുക്കിലോ സെൽഫ് പോളിഷിങ്ങിലല്ല അവൻ ദൈവവൈതലാകുന്നത്. ദൈവത്തിൻ്റെ കരുണയും ദൈവത്തിൻ്റെ മഹാകൃപയും സ്നേഹത്താലുമാണ്, പരിശുദ്ധാത്മാവിൻ്റെ നവീകരണം കൊണ്ടാണ് അവൻ എന്താകുന്നത്? പുതിയ സൃഷ്ടിയാകുന്നത്. He becomes a new creation by the new birth and the renewal by the Holy Spirit. समझ में आ रहा है आप लोगों को प्रियो? हालेलुया। दूसरी एक बात, ये कैटरपिलर से बटरफ्लाई हो गया, क्या इसका आइडेंटिटी चेंज हुआ है? सेम ही है, लेकिन फंक्शन चेंज हो गया, इंटरेस्ट चेंज हो गया। कीड़ा क्या खाता है? कीड़ा क्या खाता है? बटरफ्लाई? बटरफ्लाई हनी। हनी देखो, फूड चेंज हो गया, इंटरेस्ट चेंज हो गया, फंक्शन चेंज हो गया। आइडेंटिटी वही है, लेकिन देयर इज अ चेंज इन एवरीथिंग। ये है न्यू बर्थ। ब्लेसन ब्लेसन ही रहेगा, ब्लेसन लड़का ही है, ब्लेसन इज अ मैन, मैन गर्ल नहीं होगा, मैन मैन ही होगा। प्रेज द लॉर्ड। आइडेंटिटी चेंज नहीं होगा, आइडेंटिटी वही है। बाबू डेल पास्टर का बेटा ही रहेगा, बाबू डेल पास्टर मगन തന്നെ ആയിരിക്കും। दैट्स ऑल देयर। बट क्या चेंज हो गया? इंटरेस्ट चेंज हो गया, फंक्शन चेंज हो गया, टेस्ट चेंज हो गया, खाना चेंज हो गया। There is a ultimate change. മനസ്സിലാകുന്നുണ്ടോ? समझ में आ रहा है आप लोगों को? गॉस्पेल, होली स्पिरिट ये काम मेरे और आप लोगों के अंदर रीजनरेट करता है. यही बात हम लोग ने यहाँ पर पढ़ा है. ഈ കാര്യമാണ് നമ്മൾ ഇവിടെ കണ്ടത്. പുനർജനന സ്നാനം കൊണ്ടും പരിശുദ്ധാത്മാവിൻ്റെ ആ സ്നാനം തന്നെ കഴുകൽ എന്നല്ല എൻ്റെ അർത്ഥം. नए जन्म के स्नान, वो वर्ड देखा, नए जन्म का स्नान मतलब ये कीड़ा को धोकर
ये कीड़ा को धोकर शुद्ध कर कर उसे जो है बटरफ्लाई बनाता है। कीड़ा का नेचर क्या है? कीड़ा का नेचर, कीड़े को आप कितना भी क्लास दो उड़ेगा वो। പുഴുവിന് എത്ര ക്ലാസ് കൊടുത്താലും അത് പറക്കൂ? പറക്കത്തില്ല. കാരണം പറക്കാനുള്ള नेचर അതിലില്ല. उड़ने के लिए नेचर उसमें नहीं है. होली स्पिरिट उसे धोकर शुद्ध कर कर न्यू बर्थ जब तक नहीं देगा वो उड़ नहीं सकता. उसी तरह इफ वी वांट टू लिव लाइक गॉडली चिल्ड्रन, प्रभु के बच्चे और बेटी होकर जीना है तो मेरे और आप लोग के जीवन में ये नया जन्म का स्नान होना जरूरी है. പുതിയ ജനന സ്നാനം അല്ലെങ്കിൽ പുനർജനന സ്നാനം നിശ്ചയമായി നടക്കേണ്ടത് ആവശ്യമാണ്. പരിശുദ്ധാത്മാവിൻ്റെ നവീകരണം നടക്കേണ്ടത് ആവശ്യമാണ്. അത് നടക്കാത്തിടത്തോളം ദൈവവൈതലായി ജീവിക്കാൻ ഒരാൾക്ക് കഴിയത്തില്ല. പ്രഭു का बेटा बेटी होकर जीने के लिए it is impossible unless Christ cleanses us by his spirit. Hallelujah. ये क्लेंसिंग कैसा होता है? ये കഴുകൽ എങ്ങനെയാണ് നടക്കുന്നത്? Let us turn to John chapter 3. യോഹന്നാൻ എഴുതിയ സുവിശേഷം 3-ാം അധ്യായത്തിലേക്ക് വരാം. John chapter 3. वहाँ पर निकोदिमोस से परमेश्वर कहता हुआ बात को हम लोग ने ऑलरेडी देखा था. निकोदिमोस ने പറഞ്ഞ കാര്യം ഓൾറെഡി നമ്മൾ കണ്ടു. चैप्टर 3 verses 5, 3 का 5 जरा पढ़िए. यीशु ने उत्तर दिया, माइक से पढ़िए जरा. यीशु ने उत्तर दिया, मैं तुझसे सच सच कहता हूँ, मैं तुझसे सच सच कहता हूँ, जब तक कोई मनुष्य जल और आत्मा से न जन्मे, और आत्मा से, दो बातें, जल पानी और आत्मा से न जन्मे तो वो परमेश्वर के राज्य में प्रवेश नहीं कर सकता. यीशु बोलता है नहीं कर सकता है, मतलब नहीं कर सकता. അതിന് യേശു ആമേൻ ആമേൻ ഞാൻ നിന്നോട് പറയുന്നത്, വെള്ളത്താലും ആത്മാവിനാലും ജനിച്ചില്ല എങ്കിൽ ദൈവരാജ്യത്തിൽ കടപ്പാൻ ആർക്കും എന്ത് ചെയ്യത്തില്ല? കഴിയുകയില്ല എന്ന് യേശു പറഞ്ഞു കഴിയുമ്പോൾ അതിൻ്റെ അർത്ഥം എന്തുവാ? കഴിയത്തില്ലെന്നല്ലേ. उसका 3 जरा देखे, उधर थोड़ा डिफरेंस है. 3 में जरा देखे उधर क्या लिखा है. यीशु ने उससे उत्तर दिया कि मैं तुझसे सच सच कहता हूँ, यदि कोई नए सिरे से जन्म ना ले तो परमेश्वर के राज्य देख नहीं सकता. സ്വർഗരാജ്യം എന്ത് ചെയ്യാൻ കഴിയത്തില്ല? ആർക്കും കാണാൻ കഴിയത്തില്ല. എന്ന് പറഞ്ഞാൽ ഇത് നിശ്ചയമായി നടക്കേണ്ട ഒരു കാര്യമാണ്. कोई भी नहीं देख सकता. उसका मतलब ये न्यू बर्थ जो है हर एक लोगों को मिलना है तो ही वो देख सकता है और प्रवेश कर सकता है. കാണാനും പ്രവേശിക്കാനും കഴിയത്തുള്ളൂ. എങ്ങനെയാണ് നടക്കുന്നത്? कैसा होता है? उधर लिखा है 5 में क्या लिखा है? 5ാമത്തെ വാക്യത്തിൽ എന്താണ് കൊടുത്തിരിക്കുന്ന ആ വാക്യം നോക്കിക്കേ, ശ്രദ്ധിച്ചാട്ടെ. उधर देखिए, ध्यान दीजिए. वहां पर क्या लिखा है? जल और आत्मा से, वाटर एंड स्पिरिट. വെള്ളത്താലും ആത്മാവിനാലും. ഈ വെള്ളം कौन सा पानी है इस दुनिया में जो मुझे आप लोग को आत्मिक रीति से शुद्ध कर सकता है? ഏത് വെള്ളമുണ്ട് ഈ ഭൂമിയിൽ എന്നെ നിങ്ങളെയും ആത്മീകമായി കഴുകാൻ കഴിയുന്നത്? ബോഡി കോ ക്ലീൻ करने वाला पानी है, ശരീരത്തെ ക്ലീൻ ചെയ്യുന്ന വെള്ളമാണ്. लेकिन आत्मा को क्लीन करने वाला, स्पिरिचुअल क्लेंसिंग लेके आने के लिए कोई भी पानी से नहीं हो सकता है. तो कौन सा पानी के बारे में यीशु मसीह कह रहा है? जो निकोदिमोस को लेना. निकोदिमोस എടുക്കേണ്ട ഈ സ്നാനം അല്ലെങ്കിൽ ഈ വെള്ളം ഏതാ? Is it talking about water baptism? क्या ये water baptism के बारे में कह रहा है? No, it is not talking about water baptism. क्या पानी के बारे में यहां पर कह रहा है? एहस्केल की किताब 36 का 25 जब हम लोग पढ़ेंगे, യഹസ്കേൽ പ്രവാചകന്റെ പുസ്തകം 36-ാം അധ്യായം അതിൻ്റെ 25-ാമത്തെ വാക്യം. എസ്കേൽ 36 का 25 जब हम लोग पढ़ेंगे, वहाँ पर परमेश्वर ने एस्केल नबी से वादा किया हुआ वादा को हम लोग देख सकते हैं. കർത്താവ് ചെയ്യാൻ പോകുന്ന കാര്യത്തെ ദൈവം യഹസ്കേൽ പ്രവാചകനിൽ കൂടെ പ്രവചിച്ച കാര്യം നമുക്ക് കാണാൻ കഴിയും. देखिए सब लोग देखिए उधर 25 वचन. मैं तुम पर शुद्ध जल क्या करूंगा? छिड़कूंगा. तो सबसे पहली बात, ये छिड़कने वाला कौन है?
परमेश्वर है, तो इसका मतलब ये बैप्टिज्म नहीं है. ഞാൻ നിങ്ങളുടെ മേൽ നിർമ്മല ജലം തളിക്കും. അപ്പൊ ഈ തളിക്കുന്നത് ആരാണ്? പുരോഹിതനല്ല, പാസ്റ്റർ അല്ല, പിന്നെ ആരാ തളിക്കുന്നത്? ദൈവമാണ്. ഞാൻ തളിക്കും. मैं तुम पर शुद्ध पानी छिड़कूंगा और तुम क्या हो जाओगे? शुद्ध हो जाओगे, पाक हो जाओगे. നിങ്ങൾ ആരായി തീരും? നിങ്ങൾ നിർമ്മലരായി തീരും. अगला देखें. और मैं तुमको तुम्हारी सारी अशुद्धता और മൂർത്തോ സെ ക്യാ കरूंगा? ശുദ്ധ കरूंगा. ഞാൻ നിങ്ങളുടെ സകല മലിനതകളെയും സകല വിഗ്രഹങ്ങളെയും നീക്കി നിങ്ങളെ എന്ത് ചെയ്യും? നിർമ്മലീകരിക്കും. വേഴ്സസ് 26 सब लोग देखिए 26 26वां वाक्य. मैं तुमको नया मन दूंगा. शुद्ध करूंगा. अभी क्या देगा? नया मन दूंगा. हमने टाइटस में क्या पढ़ा? तीतोस लंदा वाइचद. नया जन्म का स्नान और पवित्रात्मा का നവീകരൺ. പുനർജനന സ്നാനം കൊണ്ടും പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ നവീകരണം. അത് തന്നെയല്ലേ ഇവിടെ? वही यहाँ पर बोल रहा है ना 26. मैं तुमको नया मन दूंगा और तुम्हारे भीतर नई आत्मा उत्पन्न करूंगा और तुम्हारे देह में से पत्थर का हृदय निकालकर तुमको मांस का हृदय दूंगा. ഞാൻ നിങ്ങൾക്ക് പുതിയൊരു ഹൃദയം തരും, പുതിയൊരു ആത്മാവിനെ ഞാൻ നിങ്ങളുടെ ഉള്ളിലാക്കും. കല്ലായുള്ള ഹൃദയം ഞാൻ നിങ്ങളുടെ ജഡത്തിൽ നിന്ന് നീക്കി മാംസമുള്ള ഹൃദയം ഞാൻ നിങ്ങൾക്ക് നൽകും. मैं तुम्हें मांस का दिल दूंगा. वर्सेस 27 27वां वाक्य 27. और मैं अपना आत्मा तुम्हारे भीतर देकर, देखे साफ करने के बाद परमेश्वर क्या करने वाला है? परमेश्वर अपनी रूह को, अपनी आत्मा को लोगों के भीतर देने वाला है. साफ करने के बाद ही देगा, साफ करने के पहले नहीं. शुद्ध करने के बाद, स्पिरिचुअल क्लेंसिंग के बाद, पत्थर का दिल हटाने के बाद परमेश्वर अपनी आत्मा को क्या कर देता है? देता है. ശുദ്ധീകരണം നടത്തി വീണ്ടും ജനിപ്പിച്ച് പുതിയൊരു ഹൃദയം നൽകിയിട്ടാണ് 27ാമത്തെ വാക്യത്തിൽ പറയുന്നത്, ഞാൻ എൻ്റെ ആത്മാവിനെ നിങ്ങളുടെ ഉള്ളിലാക്കും. ഇതൊരു പുതിയ കാര്യമാണ്. एक नई बात है. क्या है नई बात? मैं अपना आत्मा तुम्हारे भीतर दूंगा. ओल्ड टेस्टमेंट में होली स्पिरिट अंदर नहीं आता था, होली स्पिरिट लोगों के ऊपर आता था. പരിശുദ്ധാത്മാവ് പഴയ നിയമത്തിൽ അകത്തല്ലായിരുന്നു വരുന്നത്, പക്ഷേ വെളിയിൽ ദാവീദിന്റെ മേൽ വന്നു. ദാവീദ് ഉപ്പറായ രാജാവുക്ക് ഉപ്പറായ രാജാക്കന്മാരുടെ മേളിൽ വന്നു. പ്രോഫിറ്റ്സ് ഉപ്പറായ പരിശുദ്ധാത്മാവ് പ്രവാചകന്മാരുടെ മേൽ വന്നു. Now in the new covenant God is saying, मैं अपनी आत्मा को तुम्हारे अंदर, I will give you my spirit. ഞാൻ എൻ്റെ ആത്മാവിനെ നിങ്ങളുടെ ഉള്ളിൽ ആക്കി നിങ്ങളെ എൻ്റെ ചട്ടങ്ങളിൽ നടക്കുമാറാക്കും. നിങ്ങൾ എൻ്റെ വിധികളെ പ്രമാണിച്ച് അനുഷ്ഠിക്കും. और मैं अपनी आत्मा को तुम्हारे भीतर देकर ऐसा करूंगा कि तुम मेरी विधियों पर चलोगे और मेरे नियमों को मानकर उसके अनुसार करोगे. सी होली स्पिरिट क्यों दिया हमें? ताकि हमारे अंदर का नया इंसान को ताकत देने के लिए, ताकि परमेश्वर के वचन के अनुसार में और आप लोग चले. പരിശുദ്ധാത്മാവിനെ എന്തിനാ നൽകിയിരിക്കുന്നത്? നമ്മുടെ ഉള്ളിൽ പുതിയ ഹൃദയം ലഭിച്ച, പുതിയ ആത്മാവ് ലഭിച്ച, ശുദ്ധീകരണം പ്രാപിച്ച ദൈവമക്കൾ ദൈവത്തിൻ്റെ വചനപ്രകാരം നടക്കുവാൻ വേണ്ടിയാണ് പരിശുദ്ധാത്മാവിനെ നമ്മുടെ ഉള്ളിലേക്ക് പകർന്നിരിക്കുന്നത്. 36 में ക്ലീനിങ് हो रहा है. വാട്ടർ देखा വാട്ടർ. 36ാമത്തെ അധ്യായത്തിൽ വെള്ളം കണ്ടല്ലോ, വെള്ളം. 37 में जरा 37ാം അധ്യായത്തിലേക്ക് വരാം. എസെക്കിയേൽ ചാപ്റ്റർ 37, वेरी फेमस चैप्टर. हमको मालूम है हड्डियों का एक ड्राई बोन्स का एक वैली में एसेकिएल को लेके जाकर कहता है, क्या इन हड्डियों में जान आ सकता है? ഉണങ്ങിയ അസ്ഥികളുടെ ഇടയ്ക്കിലേക്ക് എഹെസ്കേലിനെ കൊണ്ടുപോയിട്ട് ദൈവം ചോദിക്കുക, ഈ ഉണങ്ങിയ അസ്ഥികളിൽ ജീവൻ വരുമോ, ജീവൻ പ്രാപിക്കുമോ? क्या इन सूखी हड्डियों में जीवन प्राप्त हो सकता है क्या? तब ये नबी कहता है, यू नो द लॉर्ड, यू नो, आप जानता है. Verses 5, 37 का 5 जरा देखें. 37:5 നോക്കിയാട്ടെ. वहाँ पर लिखा है कि परमेश्वर यहोवा तुम हड्डियों से यूं कहता है, देखो मैं आप तुम पर क्या करता हूं? सांस. യഹോവ കർത്താവ് ഈ അസ്ഥികളുടെ മേൽ ഇപ്രകാരം അരുളി ചെയ്യുന്നത്, ഞാൻ നിങ്ങളിൽ
ജീവിക്കേണ്ടതിന് ഞാൻ നിങ്ങളിൽ ശ്വാസം ये होली स्पिरिट को बताता है, പരിശുദ്ധാത്മാവിനെ കാണിക്കാൻ. I will give the breath, I will breath, you know. परमेश्वर ने आदम और हव्वा को बनाने के बाद, आदम को बनाने के बाद उसके नाक में क्या किया? श्वास, द ब्रेथ ऑफ लाइफ. ही गेव द लाइफ, जीवन കൊടുത്തു ആദമിന്. यहाँ पर न्यू क्रिएशन में परमेश्वर कहता है कि आई विल गिव द लाइफ, मैं तुम्हें नया जीवन दूंगा. 36 में वाटर, 37 में होली स्पिरिट. 36 അധ്യായത്തിൽ വെള്ളം, 37 अध्यायത്തിൽ പരിശുദ്ധാത്മാവ്. जॉन 3:5 में हमने क्या पढ़ा? निकोदिमोस से परमेश्वर क्या कहता है? യോഹന്നാൻ 3:5 നിക്കോദിമോസിനോട് എന്താ കർത്താവ് പറഞ്ഞത്? വെള്ളത്താലും ആത്മാവിനാലും പുതുതായി ജനിച്ചില്ല എങ്കിൽ, पानी और आत्मा से नया जन्म नहीं प्राप्त करेंगे. तो पानी और आत्मा हमने देखा एसेकिएल में लिखा है. इसके लिए निकोदिमोस से परमेश्वर पूछता है, तू ये टीचर हो के, उस्ताद हो के, तुझे ये नहीं पता है? तू तो सिखाता है एसेकिएल का बुक. നീ ഇസ്രായേലിന്റെ ഉപദേഷ്ടാവായിട്ട് നിനക്കത് അറിയത്തില്ലേ? നീ ഇത് പഠിപ്പിക്കുന്ന ആളല്ലേ? എഹെസ്കേൽ പ്രവാചകൻ പഠിപ്പിക്കുന്ന ആളല്ലേ? നിനക്കത് അറിയത്തില്ലേ? അവനറിയത്തില്ല. അപ്പോൾ വെള്ളത്താലും ആത്മാവിനാലും. अब ये पानी क्या करके हमें नहीं पता है. पानी क्या है? എഫിഷ്യൻസ് ചാപ്റ്റർ 5 വേഴ്സസ് 20. എഫെസ്യർക്ക് എഴുതിയ ലേഖനം 5-ാം അധ്യായം അതിൻ്റെ 20-ാമത്തെ വാക്യം. എസെക്കിയേൽ 5:26. എഫിഷ്യൻസ് 5:26. कि उसको वचन के द्वारा जल के स्नान से शुद्ध करके पवित्र बनाए. क्या है वो जल फिर? प्रभु का वचन. അവൻ അവളെ വചനത്തോട് കൂടിയ ജലസ്നാനം. അപ്പോൾ വചനത്തോട് കൂടിയ, അപ്പോൾ എന്താണ് ഈ ജലം? ये पानी क्या है? इट इज नॉट वाटर बैप्टिज्म, इट इज द वर्ड ऑफ द गॉस्पेल. सुविशेषത്തിന്റെ वचनम, परमेश्वर यीशु मसीह का सुसमाचार का वचन, ये है ये पानी. होली स्पिरिट क्या करता है? होली स्पिरिट ये वचन को लेकर मुझे और आप लोगों को धोकर शुद्ध करता है. പരിശുദ്ധാത്മാവ് എന്താ ചെയ്യുന്നത് അറിയാമോ? ഈ ദൈവത്തിൻ്റെ വചനം അങ്ങോട്ട് എടുത്ത്, വചനം കേൾക്കുന്നവർ ഉള്ളിൽ, വിശ്വസിക്കുന്നവർ ഉള്ളിലേക്ക് ഈ ജലം അങ്ങോട്ട് ഒഴിച്ച് അവരെ ശുദ്ധീകരിക്കുന്നു. അങ്ങനെ ശുദ്ധീകരണം പ്രാപിച്ചവരല്ലേ ദൈവമക്കളായി തീർന്നത്. ये प्रभु का वचन पवित्र आत्मा लेकर, गॉस्पेल का वचन होली स्पिरिट लेकर सुनने वाले, ओबे करने वाले, विश्वास करने वालों के अंदर ये पानी से उसे शुद्ध कर कर उसे नया बनाता है. उसके अंदर से पत्थर का दिल को हटाकर मांस का दिल को देता है. That's how God gives us new creation. Praise the Lord. ऐसा न्यू क्रिएशन मिला हुआ व्यक्ति को क्या हो गया? पुराना नेचर गया नहीं है, पुराना नेचर उधर है, लेकिन वो पुराना नेचर को हमारे ऊपर अभी क्या नहीं है? प्रभुता नहीं है. न्यू नेचर हमको परमेश्वर ने दिया. और ये न्यू नेचर और ओल्ड नेचर के बीच में हमेशा एक वार होता है. ഈ പുതിയ സൃഷ്ടിയും പഴയ സൃഷ്ടിയുടെ ഇടയ്ക്ക് എപ്പോഴും എന്തുണ്ട്? ഒരു യുദ്ധമുണ്ട്. एक युद्ध है. न्यू नेचर പവിത്രാത്മാ से ലീഡ് होकर जब चलेंगे, പരിശുദ്ധാത്മാവിനാൽ നയിക്കപ്പെടുന്നൊരു പുതിയ ജന്മം പ്രാപിച്ചൊരു ദൈവത്തിലാണെങ്കിൽ പഴയതിനെ ജയിക്കുവാനുള്ള, പഴയതിൽ നിന്ന് ജയിച്ച് മുന്നേറുവാനുള്ള കൃപ നമുക്ക് നൽകും. पुराने बातों को, पुराने स्वभावों को जीतने के लिए पवित्र आत्मा मेरे और आप लोगों के अंदर इसके लिए दिया है. और देखिए तीतुस की किताब में हम लोग आएंगे, उसको पढ़कर हम लोग बंद करेंगे. टाइटस चैप्टर 3 में वहाँ पर बड़ा ब्यूटिफुली पौलुस कहता है 3:6, ഇംഗ്ലീഷ് में 3:6. തീത്തോസിൻ്റെ ലേഖനം 3-ാം അധ്യായത്തിൻ്റെ 6-ാം വാക്യമാണെന്ന് തോന്നുന്നു. ഇംഗ്ലീഷിൽ 6-ാം വാക്യമാണ് അവിടെ കൊടുത്തിരിക്കുന്നത്. നാം അവൻ്റെ കൃപയാൽ, സോറി, മലയാളത്തിൽ 6-ാം വാക്യമല്ല, മലയാളത്തിൽ 7-ാം വാക്യം. നമ്മുടെ രക്ഷിതാവായ യേശുക്രിസ്തു മൂലം നമ്മുടെ മേൽ ധാരാളമായി, ആ വേർഡ് കണ്ടോ?
എന്ന് പറഞ്ഞാൽ റിച്ച്ലി, ഒട്ടും കുറയ്ക്കാതെ ധാരാളമായി പകർന്ന പരിശുദ്ധാത്മാവിൻ്റെ. എന്തിനാ ധാരാളമായി പരിശുദ്ധാത്മാവിനെ നമ്മുടെ ഉള്ളിൽ പകർന്നത്? ഈ പുതിയ പ്രകൃതം പ്രാപിച്ച പുതിയായ ദൈവമക്കളായ ഞാനും നിങ്ങളും ഈ ദൈവവചനപ്രകാരം ജീവിച്ച് പഴയ സ്വഭാവത്തെ ജയിക്കുവാനത്രേ പരിശുദ്ധാത്മാവിനെ നമ്മുടെ ഉള്ളിലാക്കിയിരിക്കുന്നത്. എങ്ങനെ? ധാരാളമായി പകർന്നിരിക്കുന്നത്. देखिए उसका 7वां वचन, उसका 6वां वचन है शायद हिंदी में, जिससे उसने हमारे उद्धारकर्ता यीशु मसीह के द्वारा हम पर अधिकाई से उंडेला. किसको उंडेला? पवित्र आत्मा. एक मग में पानी लेकर ग्लास के अंदर, मग का पानी ग्लास के अंदर जैसा फ्लो करते हैं, उसी तरह पवित्र आत्मा को यीशु मसीह पर विश्वास करने वाले, रिन्यू हो गए वे लोग, रीजनरेट हो गए वे लोगों के अंदर पवित्र आत्मा को क्या कर रहा है? पोर आउट कर रहा है. बहुत ताइज, ऐसा नहीं कि इंस्टॉलमेंट में दे रहा है, आज इतना है आज उतना है, ऐसा नहीं है. अधिकाई से, धाराளமாய் अधिकाई से पोर आउट कर रहा है. किसके लिए मालूम है? टू लिव फॉर गॉड्स ग्लोरी, परमेश्वर की महिमा के लिए जीने के लिए. रोमन्स चैप्टर 5 में भी ये पोर आउट करके हम लोग देख सकते हैं. റോമൻസ് ചാപ്റ്റർ 5, റോമാലേഖനം 5-ാം അധ്യായത്തിലേക്കും വരുമ്പോൾ നമുക്കിത് കാണാൻ കഴിയും. उसका 5वां वचन, रोमन्स 5 verses 5. और आशा से लज्जा नहीं होती, हाँ, क्योंकि पवित्र आत्मा जो हमें दिया गया है, क्योंकि पवित्र आत्मा हमें जो दिया गया है, उसके द्वारा, उनके द्वारा परमेश्वर का प्रेम हमारे मनों में क्या गया है? डाला गया, पोर आउट किया है. तो पवित्र आत्मा आया हुआ व्यक्ति के अंदर परमेश्वर के प्रेम को क्या किया परमेश्वर ने? यस, पोर आउट गॉड्स लव. മലയാളത്തിൽ അവിടെ കൊടുത്തിരിക്കുന്നത് പ്രത്യാശയ്ക്ക് ഭംഗം വരുന്നില്ല, ദൈവത്തിൻ്റെ സ്നേഹം നമുക്ക് നൽകപ്പെട്ട പരിശുദ്ധാത്മാവിനാൽ നമ്മുടെ ഹൃദയങ്ങളിൽ എന്ത് ചെയ്തിരിക്കുന്നു? ദൈവത്തിൻ്റെ സ്നേഹം, പരിശുദ്ധാത്മാവ് വന്ന ഒരു ദൈവവൈതലിനുള്ളിൽ ദൈവസ്നേഹം എന്ത് ചെയ്തിരിക്കുക? പകർന്നിരിക്കുക. ദൈവസ്നേഹം പകർന്നു, ദൈവത്തിൻ്റെ കൃപ പകർന്നു. ആത്മാവിൻ്റെ ഫലം കായ്ക്കാൻ വേണ്ടിയ പരിശുദ്ധാത്മാവിനെ നമ്മുടെ ഉള്ളിൽ പകർന്നിരിക്കുന്നത്. അല്ലാതെ കൈകൊട്ടി അന്യഭാഷ പറയാൻ മാത്രമല്ല, അതും വേണം, അതുണ്ട്. താലി ബജാക്കർ अन्यभाषा बोलने के लिए काली नहीं है, वो है, वो करना है. लेकिन पवित्र आत्मा हमारे अंदर क्यों परमेश्वर ने उंडेला? टू क्लेंस अस, टू रीजनरेट अस, but at the same time so that we should be fruitful for God. ദൈവത്തിന് ഫലം കായ്ക്കേണ്ടതിന് വേണ്ടിയാണ്. May God bless us, each one of us. मुझे और आप लोगों को ऐसा न्यू बर्थ एक्सपीरियंस अगर किसी को नहीं हुआ है तो ये सुसमाचार का वचन ब्लेसन पास्टर की शक्ति से नहीं, पवित्र आत्मा के सामर्थ्य से परमेश्वर खुद ही आपके जीवन में करने दो. जिस तरह वो कीड़ा बटरफ्लाई में बदला, खुद की सामर्थ्य और खुद की शक्ति से नहीं. आप अपने आप को नहीं बदल सकते मेरे प्रियो, कितना भी जी मर्जी कोशिश करें, आप अपने आप को नहीं बदल सकते. परमेश्वर आप पर दया कर कर सुसमाचार के वचन से ही आपके जीवन में परमेश्वर पवित्र परिवर्तन लेके आ सकता है. परमेश्वर जो आपको रूपांतर कर सकता है, उस बटरफ्लाई के जैसा पूरा ट्रांसफॉर्मेशन कर सकता है. टेस्ट बदल गया, फंक्शन बदल गया, इंटरेस्ट बदल गया, चाल बदल गया. कीड़ा जैसा नहीं है. हाँ, स्तोत्र, प्रेज लॉर्ड. कीड़ा जो खाता है वो नहीं खाता है अभी, खाना ही बदल गया, फुड തന്നെ മാറി, പാട്ട് തന്നെ മാറി. साम्स चैप्टर 40 verses 1 में लिखा कि दलदल की कीच से और बड़े दलदल की गड्ढे से परमेश्वर ने मुझे उठाकर मुझे चट्टान पर खड़ा किया और मेरे जुबान पर क्या किया? नए गीत को डाला. मेरा खुदावंत की, हमारी खुदावंत की हम दो सन्ना. പ്രൈസ് ലോർഡ്. എൻ്റെ കാലുകളെ എവിടെ നിർത്തി? പാറമേൽ നിർത്തി എൻ്റെ വായിൽ പുതിയൊരു പാട്ട് നൽകി. കണ്ടോ, പാട്ട് തന്നെ മാറി, സംസാരം തന്നെ മാറി. ഇപ്പോഴും സംസാരം മാറിയിട്ടില്ലെങ്കിൽ അതിൻ്റെ അർത്ഥം വീണ്ടും ജനനം നടന്നിട്ടില്ലെന്നാ. अभी भी हमारा बातचीत नहीं बदला है तो, अभी भी हमारा इंटरेस्ट नहीं, फूड अभी भी नहीं बदला है तो दैट मीन्स न्यू बर्थ होना बाकी है. मेरे प्रियो, मे द लॉर्ड बी merciful to us. കർത്താവ് നമുക്ക് കൃപ നൽകട്ടെ. ടു അണ്ടർസ്റ്റാൻഡ് ദിസ് ട്രൂത്ത്, ടു കം ടു ദിസ് ട്രൂത്ത്, ഈ സത്യത്തിലേക്ക് കടന്നു വരുവാൻ കർത്താവ് നമുക്ക് കൃപ നൽകട്ടെ. ലെറ്റ്സ് ക്ലോസ് അവർ ഐസ്.
Let's pray. Hallelujah. Hallelujah. प्रार्थना करेंगे, परमेश्वर मेरे अंदर एक नवीकरण तू कर. Renew me, Lord. Renew me. Fill me with the Holy Spirit. പരിശുദ്ധാത്മാവിൽ എന്നെ നിറയ്ക്കുമാറാകണമേ. ഈ ഞായറാഴ്ച ദിവസം അതരങ്ങൾ തുറന്ന് ഒരു നിമിഷം ഒന്ന് എല്ലാ അതരങ്ങളും തുറന്ന് വരുന്നു പ്രാർത്ഥിച്ചാട്ടെ. अपनी आत्मा से मुझे भर परमेश्वर, और अपनी आत्मा मेरे ऊपर ഉണ്ടേൽ ബോത്തായിക് से ഉണ്ടേൽ आपका वचन में लिखा है ധാരാളമായി പകരുമെന്ന് അവിടുത്തെ വചനത്തിൽ ഞങ്ങൾ വായിക്കുന്നു. അവിടുത്തെ ആത്മാവിനെ എൻ്റെ മേൽ ധാരാളമായി പകരുമാറാകണമേ. എൻ്റെ കുഞ്ഞുങ്ങളുടെ മേൽ ധാരാളമായി പകരുമാറാകണമേ. मेरे बच्चों के ऊपर, मेरे जीवन में, मेरे चर्च में, मेरे परिवार में आपका पवित्र आत्मा को मेरे हमारे जीवन में उंडेल करके हम लोग प्रार्थना करेंगे. परमेश्वर पिता हम धन्यवाद करते हैं, आपके वचन जिस तरह हमसे बात किया उस प्रकार हमारे जीवन होने के लिए हम लोग प्रार्थना करते हैं. आपकी दया और करुणा